म्हणजे अगदी भ्रमिष्ट झाल्यासारखं तुम्ही वागायला लागले त्या 2-3 दिवसामध्ये। आणि म्हणून मला वाटतं हे अतिशय गंभीर आहे, याची दखल शासनाने गांभीर्याने घेतलेली आहे। आणि मला वाटतं मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे की बाबा हे असं चालणार नाही, हे असं आंदोलन तुम्ही कुठे भरकटत असाल तर हे चालणार नाही। आणि हे सगळं पॉलिटिकली मोटिव्ह झालेलं वाटायला लागलं लोकांना सगळं। तुम्ही कुणाची भाषा बोलतात, तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ते फुटला म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूने बोलतात, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या गटाकडून त्या ठिकाणी बोलतात की हे कसे फुटले, ते कसे फुटले, हे कसे गेले। हा तुमचं काम आहे का? हा तुमचा विषय आहे का? तुम्ही फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोला ना, पण तुम्ही जे बोलतात ते अतिशय तुम्ही राजकीय बोलायला लागलेला आहे, ते सर्वांच्या लक्षात आलेलं आहे। आम्ही निपटून घेतो। मी 6 वेळा त्यांच्याकडे गेलो, 6 वेळा गेलो मी त्यांच्याकडे, एकदा नाही गेलो, सगळ्यात जास्त वेळा मीच त्यांच्याकडे गेलो। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही असं कधी म्हटलेलं नाही, आम्ही त्यांचा रिस्पेक्टच केला, आदरच केला, अनेक गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्गी लागल्या। पण तुम्ही काही सांगाल आणि प्रत्येक वेळेला तुमची मागणी बदलाल तर मला वाटतं हे काही योग्य नाही। आणि आता जे चाललेलं आहे ते मला वाटतं महाराष्ट्रात कधी झालेलं नाही आणि याचं समर्थन कोणी करत नाही, आमचे मराठा बांधवसुद्धा करत नाही आणि कोणीच करत नाही। बोलतायत, वाटेल तसं बोलतायत, काही बोलतायत आणि मला वाटतं की ते काही सर्व नाही राज्यामधले, ते काही सुप्रीमो नाही आहेत। मी सांगितलं एका रात्रीतून पोलिसांची थोडी चूक झाली, निश्चित ती लाठीचार्ज व्हायला नको होता, आम्ही त्याचे स्वतः गृहमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये माफी मागितलेली आहे। आणि म्हणून तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिरो झालात आणि म्हणून काय तुम्ही वाटेल तसं बोलायचं, सगळ्या राज्याला वेटीवर धरायचं, मी येतो तू थांब तिथे, तुला बघतो, तू कसा मोठा झाला, तुला मातीत घालतो, म्हणजे वाटेल तसं देवेंद्रबद्दल जातीबद्दल बोलायचं, जातीवाचक बोलायचं, शिव्या घालायचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता याच्यापुढे खपवून घेतलं जाणार नाही। काही प्रमाणामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत, लढतायत, झगडतायत आणि म्हणून सरकारने सुद्धा आधी त्याची दखल आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेली होती। मी स्वतः 5-6 वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो, माझ्याबरोबर आमचे सहकारी मंत्री होते, नंतर तर मुख्यमंत्री महोदय स्वतः आले। दुसऱ्यांदासुद्धा आम्ही मुंबईला ज्यावेळेला ते मोर्चे घेऊन आले, मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या ठिकाणी आलेत आणि इतकं आदरपूर्वक काम त्यांचं त्या ठिकाणी झालं, इतका रिस्पेक्ट आम्ही त्यांचा केला। पण गेल्या 2-3 दिवसापासून ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वाचता आहेत, म्हणजे मला असं वाटतं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की काय, अशा पद्धतीनेच बोलत आहेत। म्हणजे भाजपने कसे लोक फोडलेत, राष्ट्रवादी कशी संपवण्याचा प्रयत्न केला, शिवसेना कसा संपवण्याचा प्रयत्न केला, हे त्यांचं काम आहे का? तुमचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची मागणी आहे ती तुम्ही बोला ना, पण तुम्ही अशा पद्धतीने पॉलिटिकलच बोलायला लागलेत। आणि त्यापेक्षा गंभीर त्यांनी आमच्या नेत्यांच्या बाबतीत, मग मुख्यमंत्री महोदय असतील आणि विशेष करून देवेंद्रजी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये जे अतिशय वाईट वाचाळ भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खरं म्हणजे अतिशय दखलपात्र आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकेरी भाषेमध्ये ते काय बोलत आहेत, भुजबळ साहेबांना तर त्यांनी काय वाटेल तसे बोललेत, पण त्यापेक्षा गंभीर देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे। त्याचं कोणी आम्ही समर्थन करणार नाही आणि इतकं हलकं आम्ही घेणार नाही। म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आम्ही एवढा रिस्पेक्ट दिला, तुमचा आदर केला, याचा अर्थ तुम्ही वाटेल तसं बेताल बोलायचं आणि शिवीगाळ करायची, आई बहिणीचा उल्लेख करायचा, मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे। आणि त्या बाबतीमध्ये आज एसआयटीची मागणी की या म्हणजे कोण आहे ही स्क्रिप्ट तुम्हाला एवढी पॉलिटिकल देतं, कोण आहे, कोण लिहून देतं आणि कोणाची भाषा तुम्ही बोलतात, मला वाटतं याचाही विचार झाला पाहिजे। आणि म्हणून एसआयटीची मागणी आज त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे। आता यातून सर्व स्पष्ट होईल कोणाचे फोन कोणाला आले, कोण कोणाशी बोलत होतं, कोणी काय वक्तव्य केलेलं आहे। आणि इतकं खालच्या भाषेमध्ये म्हणजे पंतप्रधान कसा येतो, अमित शहा कसं, म्हणजे एकेरी भाषेमध्ये तुम्ही पंतप्रधान बोलतो, म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजतात, तुम्ही एवढे सुप्रीमो झालेला आहात का? म्हणजे खरं म्हणजे अपघाताने तुम्ही मोठे झालात, पोलिसांची निष्क्रियता होती, मी सांगेल की त्यांची चूक झाली, त्यांनी लाठीचार्ज केला, तो न करायचाच नव्हता पण तो केला, झाला, चुकून झाली आणि त्यामुळे रात्रीतून तुम्ही हिरो झालात। पण याचा अर्थ असा तुम्ही सगळ्या यंत्रणेला किंवा सर्वोच्च पदावर असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री महोदयांना तुम्ही एवढ्या घाण शब्दात बोलाल, एकेरी भाषेमध्ये बोलाल, तुझ्या घरी येतो, तुला बघतो आणि काय आरोप करतायत, सलाईनमधून मला पॉयझन देणार होते, मला मारून टाकणार होते, मला गोळ्या झाडणार होते, म्हणजे असं आपण भ्रमिष्ट आहात का? लोकांना कळत नाही काय गोष्टी। आणि म्हणून आतापर्यंत काय असेल ते आम्ही त्यांना मदत करत होतो, अतिशय आमच्या भावना मराठा समाजाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काय नाही म्हणून, पण तुम्ही अवास्तव काही मागाल जे कायद्याने टिकणारच नाही, असं तुम्ही रोज काही ना काही नवीन मागण्या कराल तर मला वाटतं हे बरोबर नाही। आणि म्हणून सरकारने सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांसुद्धा याची गांभीर्याने दखल या ठिकाणी घेतलेली आहे आणि पक्ष म्हणून आम्ही घेतलेली आहे की आमच्या नेत्याला एवढ्या अर्वाच्य भाषेत तुम्ही जर बोलत असाल तर तुम्ही काही एवढे सुप्रीमो नाही आहात राज्यामध्ये, तुम्ही एवढे मोठे नाही आहात की आम्ही काही ऐकून घ्यायचं म्हणून।
मराठा समाजही जरांगेच्या आणि मागे मराठा राहणार नाही. समाजाने सुद्धा या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. असं आजपर्यंत कधी झालं नाही. असं आजपर्यंत कधी झालं नाही. मी म्हणेल तेच करा, नाही तर मी तुम्हाला वाटेल तशा शिव्या देईन. आणि म्हणून याची गांभीर्याने शासनाने, राज्य शासनाने दखल घेतलेली आहे. 8-10 कार्यक्रम. मग आपण जे म्हटलं पुतळ्यांचं, आमचे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आहे. इरिगेशनच्या संदर्भामध्ये काही लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी आहे, काही कामाची सुरुवात या ठिकाणी करायची आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांच्या योजना इथे त्या त्यांना द्यायच्या आहेत. शेतकऱ्यांचे पगार तिथे आपण ठिकाणी काढतो, त्याचीसुद्धा सुरुवात या ठिकाणी होणार आहेत. त्याचा हप्ता कुठला 16वा 15वा काय असेल मला वाटतं तोसुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. अनेक विषय या ठिकाणी आहेत. 12-14 विषय या ठिकाणी आहेत. त्याची सुरुवात काही प्रमाणामध्ये लोकार्पण सोहळा, उद्घाटन असे या ठिकाणी कार्यक्रमामध्ये माननीय मोदींच्या हस्ते होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने माननीय पंतप्रधान यांचा दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे, अतिशय वेगळा आहे. महिलाचं सक्षमीकरण झालं पाहिजे, ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीने बचत गट असतील, उमेद असतील, यांच्या महिलांचा मोठा मेळावा, मोठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढा मोठा मेळावा झालेला नसेल, एवढा मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये आमच्या भगिनी या ठिकाणी येणार आहेत. आपण बघता तिची तयारी बघून मला असं वाटतं की मी अनेक कार्यक्रम बघितले साहेबांचे, मी नियोजन त्या ठिकाणी करायला होतो, पण सर्वात मोठा कार्यक्रम मला वाटतं हा यवतमाळला या ठिकाणी होणार आहे. मोठ्या संख्येमध्ये जवळपास 2 लाखाच्या वर महिला, 2-2.5 लाख महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला येतील. त्याचं नियोजन सगळं या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्या बैठकी झालेल्या आहे, ती सूक्ष्म असं नियोजन या बैठकीचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि उद्या शार्प 3 वाजता या सभेला या ठिकाणी सुरुवात होईल. अतिशय सुंदर असं नियोजन आम्ही या सभेचं केलेलं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करेल, आमच्या भगिनींना, की सर्वांनी आणि पुरुषही कार्यकर्ते त्यांनी मोठ्या संख्येमध्ये या सभेला हजर राहावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.